नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इंग्लिश कोर्सची ही आपली 8वी व्हिडिओ आहे आणि आजच्या 8व्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत चालू भूतकाळावरती। या अगोदर आपण चालू वर्तमान काळ बघितला, त्याचबरोबर सगळे सामान्य काळ बघितले, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ आणि त्या काळाचा उपयोग करून तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य कशी बनवू शकता यावर चर्चा केली। आज आपण चालू भविष्यकाळावरती चालू भूतकाळावर चर्चा करणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, बऱ्याचदा आपण बोलताना मराठीमध्ये सुद्धा काल तू काय करत होता, काल मी अभ्यास करत होतो आणि अचानक तो आला, म्हणजे काल माझी एक अभ्यास करायची क्रिया चालू होती आणि अचानक तो आला। काल आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि आम्हाला आकाशामधून एक विमान जाताना दिसलं, बरोबर ना। काल आम्ही क्रिकेट खेळत होतो, येस्टरडे वी वेअर प्लेइंग क्रिकेट, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। म्हणजे ही भूतकाळामध्ये एखादी घटना चालू होती ती व्यक्त करण्यासाठी आपण चालू भूतकाळाचा वापर करतो। काय म्हणजे भूतकाळामध्ये एखादी घटना चालू होती हे सांगण्यासाठी आपण चालू भूतकाळाचा वापर करतो। मराठी वाक्यांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर ही अशी मराठी वाक्य आपली असतात। सचिन खेळत होता, रामदास जेवत होता, गणेश शाळेत जात होता, ते पोहत होते, ती गाणं गात होती आणि अचानक लाईट गेली। ओके, म्हणजे ती गाणं गात होती, शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग अँड दॅट टाइम, आणि त्यावेळेस आणि नंतर लाईट गेली किंवा तो आला। आपण बऱ्याचदा ही वाक्य बोलत असतो आपल्या रेग्युलर व्यवहारामध्ये। तर मग आता ह्यांना इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं, त्यावर मित्रांनो आजची आपली चर्चा असणार आहे। या मराठी वाक्यांना इंग्रजीमध्ये कसं बनवायचं, तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट इंग्रजी मधली रचना। मराठीतली रचना काय असते, मराठी वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेवटी त होता, त होती, त होते अशा प्रकारचे शब्द असतात। म्हणजे जेवत होते, खेळत होते, खेळत होती, खेळत होता, अभ्यास करत होता, पत्र लिहित होता, निबंध लिहित होता, चहा पित होता, बरोबर, गाडी धुईत होता। म्हणजे अशा प्रकारची वाक्य आपल्याला या ठिकाणी येतात। आता समजा यामध्ये इंग्रजी मधली रचना काय असणार आहे माहितीये का, पहिला कर्ता लिहायचा, नंतर वॉज किंवा वेअर। कर्ता जर का तुमचा एकवचनी असेल तर वॉज लिहायचं आणि कर्ता अनेक वचनी असेल तर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद लिहायचं, नंतर क्रियापदाला आयएनजी आणि नंतर इतर वाक्य। आता जसं सचिन खेळत होता, या इंग्लिश वाक्याला तुम्हाला, या मराठी वाक्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट करायचं असेल तर मी काय करणार, पहिला लिहायचं कर्ता। कर्ता म्हणजे बाबा सचिन, आपला सचिन लिहून टाकला, चला बाबा सचिन। सचिन नंतर मला काय वॉज किंवा वेअर लिहायचं। सचिन नंतर वॉज येईल का वेअर येईल, सचिन हा एकटा आहे, एक वचनी असेल तर वॉजचा वापर करतो, सचिन वॉज। आणि वॉज नंतर मला काय करायचं, क्रियापदाला आयएनजी। आता या ठिकाणी क्रियापद काय, खेळणे, खेळणे म्हणजे प्ले, मग प्लेला आयएनजी लावा, प्लेइंग, सचिन वॉज प्लेइंग। आणि मग पुढे अ क्रिकेट, सचिन वॉज प्लेइंग अ क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळत होता, सचिन वॉज प्लेइंग फुटबॉल, सचिन फुटबॉल खेळत होता, सचिन प्लेइंग इन द गार्डन, सचिन गार्डन मध्ये खेळत होता। अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य तयार करता येऊ शकतात, खूप सारी वाक्य। ओके, त्याच्यानंतर रामदास जेवत होता, मग रामदास वॉज, रामदास बाबा तुमचा कर्ता लिहिला, एकटा म्हणून वॉज लिहिला, नंतर जेवत होता म्हणजे इटिंग, रामदास खात होता म्हणजे बाबा इटिंग होता, करत होतो। गणेश शाळेत जात होता, इथं जेवतच्या ऐवजी आपण खात होता असं या ठिकाणी वापरू, म्हणजे हे वाक्य जरा बरोबर येईल। त्याच्यानंतर गणेश शाळेत जात होता, मग इथं लिहायचं पहिला तुमचा गणेश येणार, गणेश लिहिलं, गणेश नंतर सहाय्यकारी क्रियापद लागणार। इथं तुम्ही लक्षात घ्या, चालू वर्तमान काळात कंपल्सरी सहाय्यकारी क्रियापद लागतं। चालू भूतकाळ असेल, चालू वर्तमान काळ असेल, चालू भविष्य काळ असेल, सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला कंपल्सरी लागतंच, त्यामुळे लक्षात घ्या। ओके, गणेश शाळेत जात होता, मग गणेश नंतर काय येणार, एकटा आहे म्हणून वॉज, जाणे म्हणजे गो, गोला आयएनजी लावून टाका। गणेश वॉज गोईंग, म्हणजे गणेश लिहिलं, वॉज लिहिलं, क्रियापदाला म्हणजे गोला आयएनजी लावला, गोईंग, बाबा गोईंग टू स्कूल, कुठे जात होता, शाळेत जात होता म्हणून टू स्कूल। ओके, किंवा आय वॉज गोइंग टू मुंबई, मी मुंबईला जात होतो। आता ते पोहत होते, ते म्हणजे काय, दे मग अनेक वचन लिहा, वेअर, अनेक वचन आहे म्हणजे दे हे अनेक वचनी आहे शब्द, त्याच्यामुळे आपण त्याच्यानंतर मी काय लिहिणार, सहाय्यकारी क्रियापद वेअर लिहिणार। दे अनेक वचन आहे म्हणून वेअर लिहिलं। दे वेअर पोहणे म्हणजे स्विमिंग, दे वेअर स्विमिंग, विषय संपला, ते पोहत होते। म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर का तुमची वाक्य असतील, कुठलीही वाक्य असतील तुमची मराठी वाक्य, त्यांना अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकताय। आता आपण आणखी काही वाक्य या ठिकाणी बघूयात, म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील। मी जात होतो, एकदम सिंपल आहे, मी जात होतो, आय वॉज गोइंग, बरोबर।
मी येत होतो, आय नंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज कमिंग, आय वॉज कमिंग. बघा पहिली गोष्ट कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आणि नंतर क्रियापदाला ING लावायची. आय एम गोईंग, आय वॉज आय वॉज गोईंग, आय वॉज कमिंग, मी निघत होतो, आय वॉज लिव्हिंग, मी आता कमवत होता, तो आता कमवत होता, तो कमवत होता. आता काढून टाका वाटलं असतं, तो कमवत होता असं लिहा फक्त, तो कमवत होता. ही वॉज अर्निंग आपण म्हणू शकतो. मी इंग्रजी शिकवत होतो, आय वॉज लर्निंग इंग्लिश, आय वॉज लर्निंग इंग्लिश. मी खरं सांगत होतो, आय वॉज टेलिंग ट्रुथ, आय वॉज टेलिंग ट्रुथ. अशा प्रकारे ही वाक्य येऊ शकतात मित्रांनो. कुठलंही वाक्य तुम्ही बघा, पहिला कर्ता लिहायचा, जो कोण असेल, ही असेल, शी असेल, आय असेल, दे असेल, लिहिलं. आता या दे असेल किंवा वी असेल, बरोबर, ह्या कर्ता एवढेच असणार, किंवा राम श्याम सीता गीता. याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, ही नंतर वॉज येणार, शी नंतर वॉज येणार, आय नंतर वॉज येणार, दे नंतर विअर येईल, अनेक वचने आहे, आणि वी नंतर विअर येईल, अनेक वचने आहे, बरोबर. ही वॉज, शी वॉज, आय वॉज, दे वेअर, वी वेअर, झालं. आणि मग काय करतोय बाबा, आय वॉज समजा प्लेइंग, मी खेळत होतो. शी वॉज सिंगिंग, ती गाणं गात होती, बरोबर. आय वॉज इटिंग, मी खात होतो. त्याच्यानंतर दे वेअर स्विमिंग, ते पोहत होते, किंवा दे वेअर डान्सिंग, ते डान्स करत होते. वी वेअर डान्सिंग, आम्ही डान्स करत होतो, विषय संपला. एकदम सोपा विषय, आम्ही नाचत होतो, आम्ही डान्स नाचत होतो. म्हणजे तुम्हाला या पद्धतीची बरीचशी वाक्य तयार करता येऊ शकतात. आता तुम्ही सुद्धा स्वतःहून काही वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. तर आपण काय करू, आजचे काही शब्द या ठिकाणी आपण बघूयात. आजचे 10 शब्द, रोज जसे आपण 10 शब्द बघतो, आजचे 10 शब्द म्हणजे ही 10 जी आहेत ती तुमची वर्ब्स आहेत बघा. बिल्ड म्हणजे बांधणे, ब्रेक म्हणजे तोडणे, चूज म्हणजे निवडणे, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, ग्रो म्हणजे वाढणे, होल्ड म्हणजे धरून ठेवणे, सेंड म्हणजे पाठवणे, ब्रिंग म्हणजे आणणे, कॅच म्हणजे पकडणे, थ्रो म्हणजे फेकणे. ओके. त्याच्यानंतर आता बिल्ड म्हणजे आता बांधणेपासून तुम्हाला जर का भूतकाळातलं एखादं वाक्य तयार करायचं, बिल्ड म्हणजे बांधणे, मग तुम्ही लिहू शकता आय वॉज बिल्ड अ होम, किंवा ही वॉज बिल्ड अ होम. मग तुम्ही लिहायचं ही वॉज बिल्डिंग, ही वॉज बिल्डिंग अ होम, झालं वाक्य तयार. ही वॉज बिल्डिंग अ होम, बाबा ही वॉज बिल्डिंग अ होम, म्हणजे ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. त्याचबरोबर ब्रेक म्हणजे तोडणे, ही वॉज ब्रेकिंग, ही वॉज ब्रेकिंग ब्रेकिंग काय, तुम्ही काय ब्रेकिंग बाबा ग्लास वगैरे, ही वॉज ब्रेकिंग अ ग्लास, तो ग्लास तोडत होता. चूज म्हणजे निवडणे, दे वेअर चुझिंग अ करेक्ट बुक, ते करेक्ट बुक शोधत होते. ड्राईव्ह म्हणजे चालवणे, आय वॉज ड्राईव्ह अ कार, आय वॉज ड्रायव्हिंग, चुझिंग इथं चुझिंग येईल, आय वॉज ड्रायव्हिंग अ कार. त्याच्यानंतर ग्रो म्हणजे वाढवणे, ही वॉज ग्रोविंग, तो वाढत होता. होल्ड म्हणजे धरून ठेवणे, ही वॉज होल्डिंग, तो धरून ठेवत होता. सेंड म्हणजे पाठवणे, ही वॉज सेंडिंग मनी टू गणेश, तो गणेशला मनी सेंड करत होता, पाठवत होता. ब्रिंग म्हणजे आणणे, ही वॉज ब्रिंगिंग कॅडबरी, तो कॅडबरी आणत होता. कॅच म्हणजे पकडणे, ही वॉज कॅचिंग अ थिफ्ट, तो चोराला पकडत होता. ही वॉज थ्रो म्हणजे फेकणे, ही वॉज थ्रोईंग अ स्टोन, तो दगड फेकत होता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या शब्दांची, हे जे शब्द आहेत या शब्दांचा वापर करू. आता इथं मी काही या ठिकाणी वाक्य तयार केलेली आहेत. ही वाक्य वाटलं तर तुम्ही जशीच्या तशी लिहून काढा, आणि या प्रकारची इतरही तुम्ही काही वाक्य थोडी वेगळी तयार करा या शब्दांचा वापर करून. ओके. बरीचशी वाक्य मित्रांनो तुम्ही तयार करू शकताय. तर अशा पद्धतीनं आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वरती चर्चा केली, चालू भूतकाळावर चर्चा केली. एखादी घटना किंवा एखादा प्रसंग भूतकाळामध्ये चालू होता, एखादी घटना गोष्ट एखादी चालू होती हे दर्शवण्यासाठी, एखादी क्रिया सुरू होती भूतकाळामध्ये हे दर्शवण्यासाठी आपण चालू भूतकाळाचा वापर करतो. आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका नवीन टेन्सवरती चर्चा करू. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.